संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात भाजपचा हात आहे का? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा सवाल. तर जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करायला धसांना पुढे केल्याचाही राऊतांचा हल्लाबोल. संतोष देशमुख हत्येच्या आरोपींना अंतिम शिक्षा व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू. संजय राऊतांनी उगाच लोकांना भडकवण्याचं काम करू नये, घटनेचं राजकारण होऊ नये, बावनकुळेंचं आवाहन. राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं. सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी आपण राजीनामा दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांचा राजीनामा कोण घेणार हा प्रश्न. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून संजय राऊतांचा अजित पवार आणि फडणवीसांना सवाल. धनंजय मुंडेंचा राजीनामा हा अजित पवारांच्या पक्षाचा विषय. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर 28 दिवसांपूर्वी मुंडे धस यांची बैठक झाली असून बैठकीची बातमी फोडण्याचा प्रश्नच नसल्याचंही बावनकुळेंकडून स्पष्ट. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतल्यास त्यांचं नुकसान होईल. बबनराव तायवाडेंची प्रतिक्रिया. ओबीसींचं नेतृत्व धनंजय मुंडेंना जाणीवपूर्वक लक्ष केलं जातंय, तायवाडेंची माहिती. कृष्णा आंधळेला अद्याप अटक नाही या पार्श्वभूमीवर मस्साजोगमध्ये आज बैठक. बैठकीला धनंजय देशमुखही उपस्थित राहणार. बैठकीनंतर पुढची दिशा ठरवणार. आम्ही मागच्या 2 महिन्यापासून ज्या मागण्या करतोय त्या पूर्ण होत नाहीत. मस्साजोगच्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि त्यासाठी आम्ही बैठक घेत आहोत. मस्साजोगमधल्या नागरिकांची प्रतिक्रिया. उद्या सुप्रिया सुळे मस्साजोग दौऱ्यावर. यावेळी महादेव मुंडेंचं कुटुंबीय सुप्रिया सुळेंची भेट घेणार. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात ही भेट होणार. पक्षातील माजी आमदार अनेक पदाधिकारी साथ सोडत असताना उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली. 20 फेब्रुवारीला आमदारांची तर 25 फेब्रुवारीला खासदारांची बैठक. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. शिवसेना फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आरोप. पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचाही संजय देशमुख यांचा आरोप. कणकवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश. रामू विखाळे यांनी सपत्नीक भाजपत प्रवेश केला. पालकमंत्री पदाचा प्रश्न सरकारनं त्वरित सोडवणं गरजेचं. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत शिवसेना आमदार महेंद्र दळवेंची प्रतिक्रिया. मनरेगा योजनेसंदर्भात केंद्राकडून राज्याची कानउघडणी. मनरेगामधून रस्त्याची कामं न करण्याचे केंद्राचे राज्याला आदेश. अकुशल कामगारांच्या हाताला काम देण्याऐवजी महायुती सरकारनं कंत्राटदारांना प्राधान्य दिलंय. मुंबई भाजपनं पक्ष कार्यालयात उद्या मुंबई आणि कोकण प्रदेशच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण बैठकीला मार्गदर्शन करणार. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे सगळे कार्यक्रम रद्द. प्रकृती ठीक नसल्यानं सगळे कार्यक्रम रद्द केल्याची माहिती. महाराष्ट्राचा 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार असून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियनवर नेण्याचा प्रयत्न करणार. आजारी असल्यानं पत्रकार परिषद न घेता पत्रक काढत अजित पवारांनी जनतेला संदेश दिला. 19 ते 27 फेब्रुवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वराज्य सप्ताहाचं आयोजन. शिवजयंतीच्या निमित्तानं राष्ट्रवादीचे मंत्री प्रत्येक गडावर जाऊन शिवजयंती साजरी करणार. भंडाऱ्याच्या निसर्ग सानिध्यात पर्यटकांना आता हॉट एअर बलून आणि पॅरामोटरिंगचा थरारक अनुभव घेता येणार. नाना पटोले, भंडारा जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी चित्तथरारक भरारीचा अनुभव घेतला. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विशेष भूमिका वटवल्याची माहिती. राहुल गांधी त्यांच्याच टीमचा सदस्य महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना हवा होता अशी माहिती. भंडाऱ्यामध्ये भूमिगत गटार योजनेच्या कामावरती बालमजूर कामगार काम करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल. प्रशासन काय कारवाई करते याकडे लक्ष. देवळालीमध्ये भगूर पाणी पुरवठा योजनेच्या कामावरून महायुतीत श्रेयवाद. कालच अजित पवारांच्या हस्ते पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन. 8 दिवसात शिंदेंच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याची शिवसेना संपर्क प्रमुख विजय करंजकर यांची माहिती. सोशल मीडियावर शिवसेना फेक नरेटिव्हला ठाकरे गट रोखण्याच्या तयारीत. शिवसेना ठाकरे गटाची डिजिटल शाखा यासाठी विशेष प्रयत्न करणार. सुरुवात तुम्ही केली, नियतीनं शेवटही तुमचाच केला. मंत्री जयकुमार गोरेंची रामराजे नाईक निंबाळकरांवर नाव न घेता टीका. काही दिवसांआधी रामराजेंनी ठेवलेल्या स्टेटसवरून त्यांनी टीका केली.
आमदार शशिकांत शिंदेंना धक्का. कोरेगावातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत. त्यामुळे 30 वर्षांनंतर रंगनाथ स्वामी निगडी ग्रामपंचायतीवरती भगवा फडकणार. शिवसेनेच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय. आमदार नरेंद्र भोंडेकरांची माहिती. विधानसभा निहाय तयारी करण्याच्या एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्याची आमदार नरेंद्र भोंडेकर यांची माहिती. रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलीस ठाण्यात माजी नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न. भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांनी पोलीस ठाण्यातच विषप्राशन केलं. नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू. अमरावती शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या मुद्द्यावरून प्रहार संघटना आक्रमक. एबीपी माझानं महापालिकेचे महामुद्दे यामध्ये ही बातमी दाखवली होती. उल्हासनगरमध्ये रेल्वे परिसरात मोबाईल विक्रेत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न. अज्ञातांनी दुकानाची तोडफोड केली. अकोल्यातील हातरुणमध्ये मुलं चोरणारी टोळी समजून 4 जणांना गावकऱ्यांकडून मारहाण. 4घांनाही ताब्यात घेत पोलिसांनी चौकशी केली असता त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं समजलं. सोलापूरकरांसाठी उजनीतून पाण्याचं दुसरं आवर्तन सोडलं. भीमा नदी पात्रात 1600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगर परिषद आणि भीमा नदीकाठच्या ग्रामपंचायतींना दिलासा. धाराशिवच्या जंगलातील वाघाच्या रेस्क्यूसाठी 2 वेळा डार्ट गनचा वापर. दोन्ही प्रयत्न अपयशी झाल्याची माहिती. वाघाच्या रेस्क्यूसाठी 13 जानेवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंतची मुदत होती. पुण्याच्या हडपसरमध्ये एका महिलेनं घरामध्ये तब्बल 350 मांजरी पाळल्यात. संपूर्ण सोसायटीमध्ये वातावरण दुर्गंधी, आवाज आणि स्वच्छतेच्या समस्यांनी रहिवासी त्रस्त. महापालिका पोलिसात तक्रार दाखल. नंदुरबार जिल्ह्यातील एकही जिल्हा परिषदेच्या शाळेत सीसीटीव्ही नसल्याची माहिती समोर. राज्य शासनाकडून सीसीटीव्हीची घोषणा करण्यात आली होती. अहिल्यानगरमध्ये गेल्या 5 वर्षात कोल्हे कुटुंबानं 125हून अधिक मुलींचं कन्यादान केलं. सर्व धर्मातील लग्नांसोबत आंतरजातीय विवाह सोहळे देखील एकत्रित पार पडले. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी कोविड काळात ठेवीदारांचे पैसे व्याजाने दिले. आरोपी हितेश मेहताची कबुली. या प्रकरणी व्यावसायिक धर्मेश पौन यालाही अटक. इंडियाज गॉट लेटंट प्रकरणी रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि आणखी काही जणांना आज महिला आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना. मालेगावात एसआयटी चौकशीत किती बांगलादेशी आढळले याचा एसआयटीनं खुलासा करावा. मायनॉरिटी डिफेन्स कमिटीची मागणी. एसआयटी विरोधात मायनॉरिटी डिफेन्स कमिटी न्यायालयात जाणार. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मुंबई दौऱ्यावर. दुपारी निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी जनता दरबार घेतला. जनता दरबारात हजारो लोकांच्या समस्यांचं निराकरण केलं. धारावी पुनर्विकासाचं मास्टर प्लॅन जाहीर करा. धारावी बचाव आंदोलनाचा सरकारला इशारा. धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत कायापालट होणार असला तरी धारावीकरांना अद्याप मास्टर प्लॅनची माहिती नाही. 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ठराव. राजकारण्यांच्या दर्जाहीन भाषेविषयी मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये ठराव. सर्व पक्षातील वाचाळवीरांना आवरण्याचं ठरावातून आवाहन. एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला. भाडेवाढीनंतरही एसटीचं उत्पन्न अत्यल्पच. 3,200 ते 3,500 कोटी रुपयांची देणी थकली असल्याची माहिती. एसीबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. त्यामुळे व्यावसायिक अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. पालघरच्या बोईसर भीमनगर परिसरातील 2 दुकानांना पहाटेच्या सुमारास भीषण आग. भीमनगर परिसरातील किचन सेंटरिंग आणि कुशन कव्हरिंग या दुकानांना पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती. नागपुरामध्ये लोकल तेलाच्या डब्यावरती ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून तेलाची विक्री. अदानी विल्मार कंपनीकडून लोकांची फसवणूक. हुडकेश्वर परिसरात छापेमारी करत पोलिसांकडून एकाला अटक. डोंगरीमध्ये अल्पवयीन मुलीचा गाल चावणाऱ्या विकृताला पोलिसांकडून अटक. आरोपी विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. तुळजापूर शहरात ड्रग्ज घेऊन येणाऱ्या 3घांना तामलवाडी टोलनाक्यावर अटक. मुंबईतील एका महिलेकडून स्वतःसाठीच 45 ग्रॅम ड्रग खरेदी केल्याचा आरोपींचा कबुलीनामा. तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज विक्रीचं रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय. नवी मुंबई इथे वारंवार होत असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत नवी मुंबई पोलीस आणि एपीएमसी मार्केट प्रशासन जबाबदार. काही राजकीय कनेक्शन आहे का याची चौकशी करा. आमदार महेश शिंदेंची मागणी.
कुर्ल्यामध्ये 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 2 अल्पवयीन मुलांवर चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दोन्ही अल्पवयीन मुलांची रवानगी डोंगरी सुधारगृहात. समृद्धी महामार्गावर वाशिमच्या वनोजा इंटरचेंजजवळ एक खासगी बस उलटली. दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. चालकाला डुलकी लागल्यानं अपघात. जालन्यात इनोव्हा कारमधून गायीची चोरी. गाय चोरतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. भंडाऱ्यात कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 25 जनावरांची सुटका. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 2 आयशर ट्रक पकडले. मुंबईच्या रस्त्यांवर बेकायदेशीर दुचाकींच्या शर्यती. दुचाकी चालकांवर कारवाई. पोलिसांकडून 52 दुचाकी जप्त. नवी मुंबईत शिक्षकानं अटल सेतूवरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. वैभव पिंगळे असं उडी मारणाऱ्या शिक्षकाचं नाव. गेल्या काही दिवसांपासून वैभव पिंगळे ऑनलाईन सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकल्याची माहिती. बीडच्या गेवराई पंचायत समिती कार्यालयातील जुन्या इमारतीला आग. आगीमध्ये जुने दस्तावेज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. यवतमाळमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या 14 गोवंशांची सुटका. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांवर गुन्हे दाखल. अहिल्यानगरच्या सुपा, पारनेर, बेलवंडी आणि MIDC दरोड्यातील 3 आरोपींना अटक. आरोपीकडून घरफोडीचे गुन्हे उघड. सांगलीच्या मिरजेमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांची कारवाई. कारवाईमध्ये 2 किलो गांजा जप्त. गांजा तस्कराला पोलिसांकडून अटक. वाशिममध्ये फळ विक्रेत्याची ग्राहकाला चाकू दाखवत धमकी. धमकी देतानाचा व्हिडिओ व्हायरल. मुजोर फेरीवाल्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. किल्ले शिवनेरीवर आजपासून शिवजन्मोत्सवाला सुरुवात. राज्य पर्यटन विभागाच्या वतीनं जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावरती 17 ते 19 फेब्रुवारीपर्यंत शिवजन्मोत्सवाचं आयोजन. नाशिकमध्ये शिवजन्मोत्सवाच्या निमित्तानं छत्रपती सेनेकडून उभारण्यात आली निष्ठेची पायरी. हिरोजी इंदुलकरांचे वंशज धनंजय आणि संतोष इंदुलकरांच्या हस्ते या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं. रक्षक प्रतिष्ठान आणि प्रथा UEA यांच्या वतीनं दिल्लीमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, शिवविचारांचं प्रदर्शन, ढोलताशा, मानवंदना, सांस्कृतिक कला दर्शन यासह शिवकालीन चलनी नाण्यांचं दुबईमध्ये प्रदर्शन. मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार. तर शिवजयंतीच्या दिवशी पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत पुतळ्याच्या पायाभरणीला सुरुवात होणार. बुलढाण्यात शिवजयंतीच्या कार्यक्रमांची कालपासून तयारीला सुरुवात. रात्री झालेल्या एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाडांनी ठेका धरला. हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी. मनमाडमध्ये शिवजयंतीच्या निमित्त गडकिल्ले बांधणी स्पर्धा. विद्यार्थ्यांनी 32 किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. मनमाड शहर पोलीस आणि मनमाड नांदगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन. धाराशिवमध्ये शिवजयंती उत्सवात गरजू विधवा महिलांना शेळ्यांचं वाटप. शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून शिवजयंतीनिमित्त 51 महिलांना शेळ्यांचं वाटप. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील फेज आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन. राज्य सरकार लवकरच मिरजेमध्ये कॅन्सर केअर सेंटर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार. मुश्रीफांची माहिती. दिल्ली साहित्य संमेलनासाठी 36 प्रकाशकांची 5 टन पुस्तकं ट्रकनं पुण्याहून दिल्लीकडे रवाना. दिल्लीसारख्या ठिकाणी पुस्तकांच्या विक्रीबाबत शंका असल्यानं प्रकाशकांचा अत्यल्प प्रतिसाद. मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे महाकुंभसाठी विशेष गाड्या. भाविकांना विना व्यत्यय आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळावा यासाठी रेल्वेकडून विशेष सेवा. भिवंडीतील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या आरोग्य सेवेत कमालीची सुधारणा. लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा आणि शासनानं वेळोवेळी केलेल्या आर्थिक मदतीमुळे वर्षभरात 2.25 लाख रुग्णांनी उपचार घेतले. शेअर बाजारात घसरण सुरूच. सेन्सेक्स 550 तर निफ्टी 180 अंकांनी खाली. जागतिक बाजारपेठेतील घसरणीचे भारतीय भांडवली बाजारावरही परिणाम. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज होणारी बैठक रद्द. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पुन्हा लांबणीवर. मुख्यमंत्री निवडण्यासाठी 20 फेब्रुवारीला भाजपची बैठक होण्याची शक्यता.
दिल्लीच्या एनसीआर मध्ये भूकंपाचे अनेक ठिकाणी धक्के. 4 रिश्टर स्केलच्या भूकंपाची धक्क्याची नोंद. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घरं सोडली. अयोध्येला जाणाऱ्या बसला अपघात. 4 भाविक मृत्युमुखी. 4ही भाविक नांदेडमधले असल्याची माहिती. प्रयागराजमध्ये भाविकांची गर्दी वाढली. 28 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज संगम स्टेशन बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात काल 1.5 कोटींपेक्षा अधिक भाविकांचं स्नान. आतापर्यंत 53 कोटीपेक्षा अधिक लोकांनी स्नान केलंय. विकी कौशल अभिनीत छावा चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पहिल्या 3 दिवसातच बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटानं 117 कोटींचा टप्पा गाठला. अमेरिकेत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना घेऊन 3रं विमान अमृतसरमध्ये दाखल. 3ऱ्या विमानात 112 भारतीयांचा समावेश. आतापर्यंत 332 भारतीय मायदेशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.